नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 7 जून 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, घरासभोवतालचे किरकोळ बदल घराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतील. तुमच्या आयुष्यावर प्रेमाचा वर्षाव होणार आहे. आजूबाजूला काय घडत आहे याची जाणीव ठेवा. तुम्हाला आपल्या घरातील लहान सदस्यासोबत वेळ घालवणे शिकले पाहिजे. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्ही घरात सद्भाव बनवण्यात यशस्वी होणार नाही. खेळावर काही रक्कम खर्च करा, कारण निरंतर चिरस्थायी तरुणाईचे ते गुपित आहे. तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष जाईल आणि काही आर्थिक पारितोषिकही आज तुम्हाला मिळेल. लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधलेल्या असतात. आज तुमचा जोडीदार हे सिद्ध करेल. आजचा दिवस त्या उत्तम दिवसासारखा असेल जेव्हा वेळ आरामात जाते आणि तुम्ही लांब वेळेपर्यंत आराम करत राहता. यानंतर तुम्हाला ताजेतवाने वाटेल, याची तुम्हाला खूप आवश्यकता आहे. उपाय: एक गाय दान करा आणि उत्तम आरोग्य बनवा. वृषभ राशी, रिकाम्या वेळेत आज तुम्ही आपल्या मोबाईलवर काही वेब सिरीज पाहू शकता. तुमचा जोडीदार तुम्हाला जाणवून देईल की पृथ्वीवरच खरा स्वर्ग आहे. कलात्मक काम तुम्हाला आराम मिळवून देईल. तसे तर आपला पैसा दुसऱ्यांना देणे कुणाला आवडत नाही, परंतु आज तुम्ही कुणी गरजूला पैसे देऊन आनंदाचा अनुभव कराल. तुमच्या ओळखीचे कोणीतरी तुमची आर्थिक स्थिती पाहून विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया देईल. कामाचा डोंगर असला तरी मित्रमंडळीमध्ये मिसळणे याचाच अंमल तुमच्या मनावर राहील. उपाय: कुटुंबात आनंद टिकवून ठेवण्यासाठी चप्पल न घालता आणि चौरंगावर ताट ठेवून जेवण करा, यामुळे आनंद टिकून राहील. मिथुन राशी, आजच्या दिवशी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करणे ही तुमची प्राथमिकता असेल. तुमचा लव्हमेट आज तुमच्याकडे कुठल्या गोष्टीची डिमांड करू शकतो, परंतु तुम्ही त्याला पूर्ण करू शकणार नाही, ज्यामुळे तुमचा लव्हमेट तुमच्याशी नाराज होऊ शकतो. गरजेच्या कामाला वेळ न देणे आणि व्यर्थ कामात वेळ घालवणे आज तुमच्यासाठी घातक सिद्ध होऊ शकते. खूप काळानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत भरपूर आनंदी वेळ व्यतीत कराल. कदाचित आपणास अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे आपले संतुलन ढळू देऊ नका, अन्यथा तुम्ही गंभीर संकटात अडकाल. विशेषतः आपल्या रागावर नियंत्रण मिळवा, कारण तो एक प्रकारचा वेडेपणाच आहे. पैशाची कमतरता आज घरात कलहाचे कारण बनू शकते. अशा स्थितीमध्ये आपल्या घरातील लोकांसोबत विचारपूर्वक बोला आणि त्यांचा सल्ला घ्या. उपाय: धनप्राप्तीसाठी उगवत्या सूर्याला थोडा वेळ निहारून सूर्यमंत्र बोला. कर्क राशी, प्रेमजीवनाला उत्तम बनवण्याची इच्छा असेल तर कुठल्या तिसऱ्या व्यक्तीचे बोलणे ऐकून आपल्या प्रेमीविषयी कुठलेही मत मांडू नका. आज प्रवास करणार असाल तर तुमच्या सामानाची विशेष काळजी घ्या. घरकाम करणारा चाकर आज येणार नाही, त्यामुळे तुमच्या जोडीदारावर ताण येईल. आज तुम्ही घरात राहाल, परंतु घरातील समस्या तुम्हाला चिंतित करू शकते. तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देईल. ही गोष्ट लक्षात घ्या की दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धनच तुमच्या कामी येईल, म्हणून आजच्या दिवशी धनसंचय करण्याचा विचार करा. दूरवर राहणारे नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधतील. उपाय: चांदीच्या वाटीत दही ठेवून चांगले आर्थिक जीवन प्राप्त करा. सिंह राशी,
आजच्या दिवशी आपल्या प्रिय आवडती व्यक्तीशी शालीनतेने वागा. आपल्या जवळच्या लोकांसोबत तुम्हाला वेळ घालवण्याची इच्छा होईल, परंतु तुम्ही असे करण्यात सक्षम होणार नाही. आज तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली याल. लांब वेळेनंतर तुम्ही भरपूर झोप घ्याल. यानंतर तुम्हाला खूप शांत आणि ताजेतवाने वाटेल. तुम्हाला एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा होईल. त्यासाठी तुम्ही धार्मिक स्थळी जाऊन ज्ञानी, योगी दैवी व्यक्तीला भेटून त्यांच्या जवळून आशीर्वाद मिळवाल. आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा, त्यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. आपल्या जीवनसाथीबरोबर चित्रपट पाहणे आणि रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता आणि आराम मिळवून देईल. उपाय: संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावा. याने आपल्या प्रेमी आयुष्याला उत्तम ठेवता येईल. कन्या राशी, आज तुम्ही धुंद प्रेम सफरीवर जाणार आहात. एकाच जागी उभे राहूनही प्रेम तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाईल. आज पूर्ण दिवस तुम्ही रिकामे राहू शकता. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये निश्चित स्वरूपाने अविश्वास निर्माण होईल. त्यामुळे तुमचा विवाह टिकण्यात समस्या येतील. सतत टीव्ही पाहण्याने डोकेदुखी होण्याची शक्यता आहे. अत्यंत व्यस्त वेळापत्रकात देखील आपले आरोग्य चांगले असेल. धनाचे आगमन आज बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. तुमच्या जवळच्या माणसाबरोबर कोणताही वादविवाद छेडू नका. जर वादग्रस्त मुद्दे असतील तर ते परस्पर संमतीने सोडवता येतात. उपाय: झाकणासह वाहत्या पाण्यामध्ये रिकामे मातीचे घडे प्रवाहित केल्याने कारकीर्द वाढेल. तूळ राशी, ज्यांच्या घरातील व्यक्ती तक्रार करतात की ते कुटुंबाला पर्याप्त वेळ देत नाहीत, ते आज कुटुंबियांना वेळ देण्याच्या बाबतीत विचार करू शकतात. परंतु अचानक काही काम करण्याने असे होऊ शकणार नाही. जर तुमच्या आयुष्याला नियंत्रित करण्यासाठी तुम्ही इतरांना तुमच्या जोडीदारापेक्षा अधिक संधी देत असाल, तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून विपरीत प्रतिक्रिया मिळेल. एकटेपणा बऱ्याच वेळा चिंतेत राहू शकतो, खास करून जेव्हा तुमच्याजवळ काहीच करण्यास नाही. यापासून सुटका मिळवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या मित्रांसोबत थोडा वेळ व्यतीत करण्याचा प्रयत्न करा. आरोग्य एकदम चोख असेल. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. आजच्या दिवसाचे खूप काळजीपूर्वक नियोजन करा. आपण ज्यांची मदत घेऊ शकता अशा लोकांशी संवाद साधा. उपाय: आपल्या प्रियकराला मोती किंवा शंखने बनवलेली वस्तू भेट केल्याने प्रेमसंबंध चांगले राहतील. वृश्चिक राशी, कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. प्रेमातील अपेक्षाभंग तुमची हिंमत तोडू शकणार नाहीत. विनाकारण चिंतेने दूर होऊन आज तुम्ही कुठल्या धार्मिक स्थळावर आपला रिकामा वेळ घालवू शकता. तुमचे तुमच्या जोडीदाराशी गंभीर भांडण होईल. रात्री तुम्ही आज आपल्या जवळच्या लोकांसोबत उशिरापर्यंत बोलू शकता आणि आपल्या जीवनात चालत आलेल्या गोष्टींना सांगू शकता. उघड्यावरचे अन्न सेवन करताना विशेष काळजी घ्या, परंतु उगाच तणाव घेऊ नका, नाहीतर तुमचा मानसिक तणाव वाढेल. आजच्या दिवशी तुम्हाला धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे, परंतु यासोबतच तुम्ही दानपुण्यही केले पाहिजे, कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. उपाय: केशर, हळद, पिवळ्या रंगाचे अधिक पदार्थ एकत्र करा
आणि आपल्या प्रेमीसोबतची समज चांगली ठेवा. धनुराशी, तुमच्या जोडीदारासमवेत तुमचा वेळ आनंदी राहील. आज धार्मिक कामात तुम्ही आपला रिकामा वेळ घालवण्याचा विचार करू शकता. या वेळात विनाकारण वादात तुम्ही पडू नका. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील सर्वात खाजगी दिवस असेल. आज तुमचे मन धार्मिक कार्यात रमेल. यामुळे तुम्हाला मानसिक शांततेचा अनुभव होईल. स्वतःबद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भुत दिवस. जर तुमचे धनसंबंधित काही गोष्ट कोर्ट कचेरीत अडकलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला धनलाभही होऊ शकतो. नवीन गुंतवणूक करताना स्वतंत्रपणे विचार करून निर्णय घ्या. उपाय: घरातील शांतता स्थिर ठेवण्यासाठी चांदीच्या वाटीत कापूर, सफेद चंदन आणि सफेद दगड बेडरूममध्ये ठेवा. मकर राशी, जीवनाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला आपल्या मित्रांना वेळ देणेही गरजेचे आहे. जर तुम्ही समाजापासून दूर राहाल तर गरज पडल्यास तुमच्यासोबत कुणीच नसेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या वागण्याचा कदाचित गैरसमज करून घ्याल. त्यामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल. घरात धार्मिक कार्य होऊ शकते, परंतु तुमच्या कुठल्या गोष्टीला घेऊन चिंता कायम राहील. आज घरी बसून आराम करण्याची गरज आहे. आवडते छंद जोपासा. आनंद वाटेल अशा गोष्टी करा. अधिक काही खरेदी करण्यासाठी धावण्यापूर्वी तुमच्याकडे आधीपासून जी गोष्ट आहे ती वापरा. कुटुंबातील सदस्य अथवा जीवनसाथी तणाव निर्माण करण्याची शक्यता आहे. उपाय: वाढत्या प्रेम आयुष्यासाठी आपल्या घरात सफेद चंदनाच्या मुळांना निळ्या कपड्यात गुंडाळून ठेवा. कुंभ राशी, या राशीतील जातकांना आज रिकाम्या वेळेत अत्याधिक पुस्तकांचे अध्ययन केले पाहिजे. असे करण्याने तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात. तुमचे वैवाहिक आयुष्य एका सुंदर टप्प्यावर येऊन पोहोचेल. कुणाला न सांगता आज तुम्ही घरात लहान मोठ्या पार्टीचे आयोजन करू शकता. सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. तुम्ही वेळीच योग्य ती मदत केल्याने एखाद्याच्या नशिबाचे भोग टळतील. तुमचे प्रेम एक वेगळीच उंची गाठेल. तुमच्या प्रेमाच्या हसण्याने आजचा दिवस सुरू होईल आणि एकमेकांच्या स्वप्नांनी शेवट होईल. उपाय: चांगल्या आर्थिक परिस्थितीसाठी गरीब आणि गरजू लोकांमध्ये भात कढी वितरित करा आणि तुम्ही सुद्धा खा. मीन राशी, पवित्र आणि खऱ्या प्रेमाचा अनुभव येईल. तुम्ही रिकाम्या वेळेचा योग्य उपयोग करण्यासाठी आपल्या जुन्या मित्रांशी भेटण्याचा प्लॅन करू शकता. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करता हे व्यक्त करा. तारे पाहिल्यास तुम्ही आपल्या मित्रांसोबत एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल. कुठलीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त चांगली नसते. आरोग्यविषयक प्रश्नांकडे कदाचित तुम्हाला अशांततेचा सामना करावा लागेल. जे लोक शेअर बाजारात पैसा लावतात आज त्यांना नुकसान होऊ शकते. वेळेवर सजग राहणे तुमच्यासाठी उत्तम असेल. तुमच्या नवीन योजना प्रकल्पाविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी उत्तम काळ आहे. उपाय: खिरणीची मुळे पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या जवळ ठेवल्यास आरोग्यामध्ये सुधारणा होईल. धन्यवाद.
असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.